नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्पार्कस सायन्स अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती। आज आपण इथं आपला क्लास 10 महाराष्ट्र बोर्ड सायन्स 1 चा जो टॉपिक 2 आहे त्याचं व्हिडिओ लेक्चर 3 आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, त्याआधी आपले जे काही 2 प्रीवियस लेक्चर झालेले आहेत ज्याच्यामध्ये आपण महत्त्वाचे 2 पॉइंट तुम्हाला एक्सप्लेन केलेले आहेत। पहिला आहे डोबरायनर क्लासिफिकेशन, त्याचे लिमिटेशन्स, आणि दुसरा आहे न्यूलँड लॉ ऑफ ऑक्टेव्स आणि त्याचे काय लिमिटेशन्स। तरी सर्वांनी हा जो व्हिडिओ लेक्चर 3 आहे किंवा आजच्या टॉपिक मध्ये आपण जे डिस्कस करणार आहोत हे पाहण्याआधी आपले जे व्हिडिओ आधीचे 2 आपण अपलोड केलेले आहेत ते व्हिडिओ तुम्ही या सिरीजचे काय करा आधी पाहून घ्या। ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहितच आहे डोबरायनरचं क्लासिफिकेशन हे काय फायनल नव्हतं। त्यावेळेस तर एलिमेंट सुद्धा खूप कमी होते, जवळपास 30 एलिमेंट्स त्यावेळेस होते। नंतर ज्यावेळेस न्यूलँडने काय केलं लक्षात ठेवायचं, त्याचा काय टेबल डिझाईन केला, त्याचं क्लासिफिकेशन दिला, त्यामध्ये सुद्धा बरेच लिमिटेशन्स होते। आणि जे काही न्यूली डिस्कवर्ड एलिमेंट्स होते त्यासाठी सुद्धा त्याच्याकडे सुद्धा काही अकोमोडेशन नव्हतं किंवा काही सुविधा त्या क्लासिफिकेशन मध्ये त्यांनी प्रोव्हाइड केले नव्हते। म्हणूनच त्याच पिरियड मध्ये, कारण तुम्हाला माहिती आहे जे न्यूलँड लॉ ऑफ ऑक्टेव्स आहे त्याचं क्लासिफिकेशन जवळपास कधीचं आहे 1866 म्हणजे 1866 मधलं। त्याच पिरियड मध्ये जवळपास लक्षात ठेवायचं 1869 ते 1872 या काळामध्ये अजून नवीन शास्त्रज्ञांनी क्लासिफिकेशन दिलं। कोणी? मेंडेलिव्ह। ओके, दिमित्री मेंडेलिव्ह असं या शास्त्रज्ञाचं नाव। याने 1869 ते 1872 या 3 वर्षाच्या काळामध्ये एलिमेंट्स वरती अभ्यास करून त्यांनी काय केलं, स्वतःच एक पिरियोडिक टेबल त्यांनी तयार केला। विद्यार्थ्यांनो, हा जो पिरियोडिक टेबल आहे हा बेस मानला जातो जो आपण मॉडर्न पिरियोडिक टेबल पाहतो ज्याच्यामध्ये एकूण 118 एलिमेंट्स आहेत किंवा जे 18 ग्रुप आहेत किंवा ज्याच्यात 7 पिरियड आहेत। जो आपण नवीन पिरियोडिक टेबल आपण पाहिलेला असेल किंवा जो आपण पाहणार आहोत, तर हा जो पिरियोडिक टेबलचा जो बेस आहे या पिरियोडिक टेबलचा बेस म्हणजे कोण आहे लक्षात ठेवायचं, हा मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबल। ओके, मग त्याआधी काही गोष्टी समजून घ्या। ह्या तिघांमध्ये एक गोष्ट साम्य होती, कोण? डोबरायनर, न्यूलँड लॉ ऑफ ऑक्टेव्स आणि मेंडेलिव्ह। ह्या तिघांनाही लक्षात ठेवायचं एकच गोष्ट सांगितली होती, जे काही प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स आहेत आर रिलेटेड टू देअर ॲटॉमिक मासेस। काय सांगितलं होतं त्यांनी? प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स आर रिलेटेड टू देअर ॲटॉमिक मासेस। तिघांनी हेच सांगितलं होतं। तिघांनी काय केलं होतं, जे काय एलिमेंट्स आहेत त्या एलिमेंट्सला त्यांच्या इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास नुसार काय केले होते, अरेंज केले होते। ओके, मग हा जो दिमित्री मेंडेलिव्ह आहे याला फादर ऑफ पिरियोडिक टेबल असं सुद्धा म्हणलं तरी चालेल, कारण याचा जो पिरियोडिक टेबल आहे याचं पिरियोडिक टेबलचं लक्षात ठेवायचं जे तुलना आहे ते तुम्ही मॉडर्न पिरियोडिक टेबल सुद्धा करू शकत नाही, कारण मॉडर्न पिरियोडिक टेबल हा 20th सेंचुरी मधला आहे। ओके, त्यानंतर यानं जो पिरियोडिक टेबल डिझाईन केला हा मिड 19th सेंचुरी मधला आहे, त्याच्यामुळं हा खूप मोठा गॅप होता। मग यानं जो पिरियोडिक टेबल तयार केला याच्याच पिरियोडिक टेबलला बेस बनवून लक्षात ठेवायचं हेनरी मोसली आणि जे काही इतर शास्त्रज्ञ असतील त्यांनी मिळून काय केलं, एक नवीन पिरियोडिक टेबल डिझाईन केला, त्यालाच आपण आजच्या काळामध्ये काय म्हणतो, मॉडर्न पिरियोडिक टेबल म्हणतो। मग या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपल्याला काय पाहायचं आहे, मेंडेलिव्ह पिरियोडिक लॉ हे आपण पाठ करायचं। त्यानंतर मेरिट्स ऑफ द मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबल, याचे काही फायदे आहेत त्याच्या पिरियोडिक टेबलचे, आणि त्यासोबतच डिमेरिट्स ऑफ द मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबल म्हणजे काही त्रुटी सुद्धा, कारण तुम्हाला माहिती आहे विज्ञानमध्ये कुठल्याही गोष्टीचे म्हणजे 100% यशस्वी अशी कुठली गोष्ट विज्ञानमध्ये नसते, प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही त्रुटी असतात। तसंच मेंडेलिव्हच्या पिरियोडिक टेबल मध्ये सुद्धा काही त्रुटी होत्या, त्या सुद्धा आपण आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये डिस्कस करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यावरती तुमच्या बोर्डाच्या पेपरला 3 मार्काचा क्वेश्चन हा 100% असतो, आणि हा प्रश्न असतो एकतर मेरिट्स नाहीतर डिमेरिट्स ऑफ द मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबल। मग याचा अभ्यास करत असताना किंवा हे व्हिडिओ लेक्चर पाहत असताना शेजारी आपल्या नोटबुक घेऊन बसा आणि सांगत असतानाच नोट्स तिथल्या तिथं बनवायला लागा, आणि त्याच नोट्स तुम्ही काय करू शकता, परत तुमच्या बोर्ड एक्झामिनेशन साठी पाठ करू शकता। तर सुरू करूया आपलं आजचं लेक्चर मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबल वरती। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, मेंडेलिव्हचा जर तुम्हाला सुरुवातीला प्रश्न विचारला जातो मेंडेलिव्ह पिरियोडिक लॉ, तर या ठिकाणी जे तुम्हाला दिसत आहे याला काय म्हणतात, मेंडेलिव्ह पिरियोडिक लॉ। काय सांगितलं होतं मेंडेलिव्हनं, प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स आर पिरियोडिक फंक्शन्स ऑफ देअर ॲटॉमिक मासेस।
म्हणजे मूलद्रव्यांचे जे काय गुणधर्म असतात ते त्यांच्या अणुवस्तुमानाचे काय असतात, आवर्ती फल असतात. ओके, एक सिंगल लाईन स्टेटमेंट आहे. काय सांगतात लक्षात ठेवायचं, प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियॉडिक फंक्शन्स ऑफ देअर ऍटॉमिक मास. आणि इथं दोन्ही प्रॉपर्टीज येतात, केमिकल प्रॉपर्टीज असू द्या किंवा फिजिकल प्रॉपर्टीज असू द्या. तर या दोन्ही प्रॉपर्टीज एलिमेंट्सच्या कुणाशी रिलेटेड असतात लक्षात ठेवायचं, त्यांच्या ऍटॉमिक मासशी. व्हॉट इज मेंडेलिस पिरियॉडिक लॉ, प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ऍटॉमिक मास. हे पाठ ठेवा. ओके, एक मार्काला तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. आणि याच्यावरच पुढे लक्षात ठेवायचं, तुम्हाला मॉडर्न पिरियॉडिक लॉ आहे, सेम आहे, फक्त ज्या ठिकाणी तुम्ही इथं मासेस लिहिता त्या ठिकाणी तुम्हाला फक्त नंबर मेन्शन करायचं, बाकी काहीच फरक नाहीये. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स आर पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ऍटॉमिक मासेस, आणि यालाच काय म्हणतात, मेंडेलिस पिरियॉडिक लॉ. तर विद्यार्थी मित्रांनो, मेंडेलने ज्यावेळेस पिरियॉडिक टेबल डिझाईन केला होता त्यावेळेस त्यानं काही व्हर्टिकल कॉलम्स आणि हॉरिझॉन्टल रोज मध्ये ते एलिमेंट्सला काय केला होता, त्यानं ठेवलेला होता. कशामध्ये, वर्टिकल कॉलम्स अँड हॉरिझॉन्टल रोज. ओके, तर सुरुवातीला तुम्ही काय केलं लक्षात ठेवायचं, याचा जो काय पिरियॉडिक टेबल आहे त्याला एकदा व्यवस्थित बघून घ्या तुम्ही. तर याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतं, हे जे वर्टिकल कॉलम्स आहेत, जे उभे कॉलम्स आहेत, त्याला त्यानं काय म्हणला होता, ग्रुप. काय म्हणला होता मुलांनो, ग्रुप. आणि जे काय लक्षात ठेवायचं हॉरिझॉन्टल रोज आहेत त्याला त्यांनी काय म्हणला होता, पिरियड्स. तुम्ही बघू शकता याच्या पिरियड टेबल मध्ये एकूण 8 ग्रुप आहेत आणि लक्षात ठेवायचं एकूण 12 रोज म्हणजे 12 पिरियड आहे. म्हणजे त्यानं सुद्धा टेबल बनवला ज्याच्यामध्ये काय आहेत, 8 कॉलम आहेत, 12 रोज आहेत. जे कॉलम आहेत त्याला त्यांनी काय म्हणला, ग्रुप्स म्हणला. आणि जे हॉरिझॉन्टल रोज आहेत त्याला त्यांनी काय म्हणलं लक्षात ठेवायचं, पिरियड म्हणला. ओके, त्यावेळेस लक्षात ठेवायचं फक्त 63 नोन एलिमेंट्स होते. किती होते, 63. म्हणजे ज्यावेळेस मेंडेली पिरियॉडिक टेबल तयार करत होता त्यावेळेस फक्त 63 एलिमेंट एक्झिस्ट करत होते. आजच्या काळात किती एलिमेंट आहेत तुम्हालाही माहिती आहे, एकूण 118 एलिमेंट आज आपण अभ्यास करतो. मग हे जे काही 63 एलिमेंट आहेत, हे 63 एलिमेंट त्या काळातले आहेत. नोबल गॅसेस सुद्धा नंतर आलेले आहेत. मग इथं लक्षात ठेवा, त्यानं ज्यावेळेस पिरियॉडिक टेबल डिझाईन केला होता त्यावेळेस तुम्हाला एक गोष्ट जाणवेल, मग याचा फायदा काय होता, याला असं का म्हणलं जातं, तर लक्षात ठेवा सुरुवातीला तुम्हाला काय प्रश्न विचारला जाऊ शकतो याच्यावरती, मेरिट्स ऑफ द मेंडेलियस पिरियॉडिक टेबल. आता मेंडेलियस पिरियॉडिक लॉ तुम्हाला माहिती आहे, काय सांगतो, प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ऍटॉमिक मासेस. ओके, त्यानं काय केला, त्याच्या टेबलमध्ये त्यानं वर्टिकल कॉलम आणि हॉरिझॉन्टल रोज मध्ये जे काही नोन एलिमेंट्स होते त्या नोन एलिमेंटला त्याने त्याच्यामध्ये बसवला. आणि त्यांचं जे काय लक्षात ठेवायचं वर्टिकल कॉलम होते त्याला त्यांनी काय म्हणला, ग्रुप. आणि जे हॉरिझॉन्टल रोज होते त्याला त्यांनी काय म्हणला, पिरियड. ओके, मग आता इथं लक्ष द्या, मेंडेलिवचा ऑलरेडी मेंडेलिवचे मेरिट्स बघा, फायदे काय आहेत लक्षात ठेवा. मेंडेलिवचे मेरिट्स तुमच्या बुक मध्ये ऍज इट इज दिलेले आहेत, तुम्ही ते ऍज इट इज पाठ करू शकता, फक्त इथे समजून घेण्यासाठी लक्ष द्या. आता थोडस जर मी विचार केला, मेंडेलीला माहित होतं की सायन्स इज प्रोग्रेसिव्ह, सायन्स हा प्रगतशील आहे आणि याच्यामध्ये नवीन एलिमेंट्स येणार, हे मेंडेलीला ऑलरेडी माहित होतं की काही नवीन एलिमेंट्स येणार, कारण त्यांना डोबरॅनर मध्ये पाहिला होता, त्यानंतर न्यूलँडचं स्ट्रक्चर पाहिला होता आणि अजून बऱ्याच गोष्टी डिस्कवरी व्हायच्या होत्या, हे ऑलरेडी मेंडेलीला काय माहित होत्या. पण त्यानं काय केलं लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस त्यानं लॉ अप्लाय करत होता किंवा ज्यावेळेस त्यानं प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स अप्लाय करत होता, ओके, मग त्यानं ते फक्त त्यावेळेस जे ऑल दी नोन एलिमेंट्स होते त्यासाठी त्यानं त्याला काय केला, अप्लाय केला. आणि त्यानं काय सांगितलं, प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स आर पिरियॉडिक फंक्शन्स ऑफ देअर ऍटॉमिक मासेस. मग मेंडेलिवनं काय केलं, जे बाकीच्या दोघांनी केलं तेच केलं, ही अरेंज द नोन एलिमेंट इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ऍटॉमिक मासेस. बट त्याला जी काय इन्फॉर्मेशन अवेलेबल होती त्याला हे माहित होतं, त्याला जी काय इन्फॉर्मेशन माहित आहे ती काय फायनल नाहीये, इट मे बी चेंज. लक्षात ठेवायचं, त्याला जी काय माहिती होती ती माहिती काय अंतिम नाहीये, येणाऱ्या काळामध्ये कदाचित ती जी काय इन्फॉर्मेशन आहे ती काय होऊ शकते, चेंज होऊ शकते. म्हणून त्यानं विचार करतच असताना पिरियड म्हणजे तो त्याचा जो पिरियडिक टेबल आहे त्याला डिझाईनच तसा केला. सगळ्यात मेन
त्यावेळेस त्यानं काय केला, atomic mass of some elements were revised so give to them proper place in his periodic table. कारण आधी काय होतं लक्षात ठेवायचं, त्यानं बेरिलियमचं, त्याच्या आधी जे बेरिलियमचं जे मास होतं त्याने पिरियडिक टेबल डिझाईन करायच्या आधी त्यावेळेस बेरिलियमचं मास 14.09 होतं. आणि ह्यानं लक्षात ठेवायचं त्यांना प्रॉपर प्लेस भेटावी यासाठी त्यानं काही एलिमेंटचं ऍटॉमिक मास काय केलं, रिवाइज केलं. आणि जे ऍक्च्युअल करेक्ट व्हॅल्यू जी आहे बेरिलियमची ती किती आहे लक्षात ठेवायचं, 9.4. मग ह्यांनी हे अभ्यास करून मग त्यानं काय केला, बेरिलियमला बोरॉनच्या कुठे ठेवला, आधी ठेवला. लक्षात ठेवा, आधी त्यानं ज्यावेळेस पिरियडिक टेबल डिझाईन करत होता त्याच्या आधी बोरॉन हा बेरिलियमच्या आधी होता. बट त्यानं काय केला, बेरिलियमला बोरॉनच्या आधी ठेवला. का बरं आधी ठेवला, कारण ऍक्च्युअल मध्ये त्याचा ऍटॉमिक मास रिवाइज केल्यानंतर त्याला जे ऍटॉमिक मासची जी करेक्ट व्हॅल्यू सापडली किती आहे, 9.4. आणि आधी किती व्हॅल्यू होती, 14.09. आणि ह्याला करेक्ट करून लक्षात ठेवायचं, ही प्लेस द बेरिलियम बिफोर द बोरॉन. म्हणजे पहिलं मेरिट काय लक्षात ठेवायचं, ही करेक्ट द ऍटॉमिक मास ऑफ द सम एलिमेंट्स टू गिव्ह द प्रॉपर प्लेस इन हिज पिरियडिक टेबल. ओके, आणि याचे एक्झाम्पल काय आहे, बेरिलियम आणि बोरॉन. ओके. सेकंड, मेंडेलिव्हनं काय केलं तुम्हाला माहिती आहे, न्यूलँडचं ज्यावेळेस आपण क्लासिफिकेशन पाहत होतो, न्यूलँडचं काय ड्रॉबॅक होता, न्यूलँडच्या ज्या क्लासिफिकेशन मध्ये किंवा त्या टेबलमध्ये ज्यानं 56 बॉक्स बनवले होते त्याच्यामध्ये जे काही नवीन एलिमेंट येणार होते त्यासाठी कुठलेही प्रोव्हिजन नव्हतं, त्यासाठी जागा सुद्धा नव्हती. मग मेंडेलिव्हला हे माहित झालं. मग मेंडेलिव्हनं काय केलं लक्षात ठेवायचं, त्याच्या पिरियडिक टेबल मध्ये काही वॅकंट प्लेसेस ठेवला. ओके, तुम्ही बघू शकता या ठिकाणी हे एलिमेंट्स तुम्ही बघा, इथं बघू शकता. ओके, त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता. बघा त्यानं काय केलंय, इथं बघा कॅल्शियम आहे, इकडे टायटॅनियम आहे, इथं झिंक आहे, इथं आर्सेनिक आहे. आता 44, 68, 72, मला सांगा इथं कुठला एलिमेंट तुम्हाला दिसतोय का, नाही. मग त्यानं काय केला, ही केप द वॅकंट प्लेसेस. बघा न्यूलँडकडे हे प्रोव्हिजन होतं का, नाही. मेंडेलिव्हनं काय केला, ही केप द वॅकंट प्लेसेस इन हिज पिरियडिक टेबल. कुणासाठी, द एलिमेंट विच नॉट डिस्कवर्ड टिल देन, जो म्हणजे अजून त्यांचा शोध सुद्धा लागला नव्हता. बर, तुम्ही म्हणसाल की बाबा फक्त त्यानं वॅकंट प्लेस ठेवला, त्यानं काय केला, फक्त वॅकंट प्लेस ठेवला, तर एवढंच नाही. त्यांनी जे न्यूली डिस्कवर्ड एलिमेंट आहेत त्या एलिमेंटला त्यांनी त्या ठिकाणी नाव सुद्धा दिला, इक्का बोरॉन. काय नाव दिला, इक्का बोरॉन. त्यानंतर इक्का अल्युमिनियम आणि इक्का सिलिकॉन. काय नाव दिलं लक्षात ठेवायचं, इक्का सिलिकॉन. बघा लक्षात ठेवा, त्यानं काय फक्त वॅकंट प्लेस ठेवला नाही त्याच्या पिरियडिक टेबल मध्ये बाळांनो, त्यानं त्यांचं काय दिला, नावं सुद्धा सांगितला. आणि त्यांच्या हे नावं कुणावरून दिलेले आहेत, तर यांच्या शेजाऱ्यावरून हिला नावं दिलेले आहेत. तुम्ही बघू शकता, आता हा बोरॉनचा शेजारी आहे, कुठे गेला, बोरॉनच्या खाली इक्का बोरॉन, सिलिकॉनच्या खाली आहे म्हणून इक्का सिलिकॉन, अल्युमिनियमच्या खाली आहे मग इक्का अल्युमिनियम. असं त्यांनी त्यांच्या शेजाऱ्यावरून त्यांना काय केलंय, टोपण नाव दिल्यासारखं नाव दिला. तुम्ही म्हणसाल सर फक्त नावच दिला का, तर बिलकुल नाही. तर त्यानं काय केला बाळांनो, नावं दिल्यानंतर त्यानं त्यांचे ऍटॉमिक मास सुद्धा काय केलं लक्षात ठेवायचं, प्रेडिक्ट केला. जसं की 44, 68 आणि 72. बघा, म्हणजे एक प्रकारचा हा भविष्यवाणी करणारा शास्त्रज्ञ झाला. कारण त्यानं वॅकंट प्लेस ठेवला इथपर्यंत ठीक आहे, बट त्यानं त्यांना त्यांच्या शेजाऱ्यावरून नावं सुद्धा दिला. ओके, आणि त्यांचा ऍटॉमिक मास सुद्धा त्यानं सांगितला, 44, 68 आणि 72. तुम्ही इथं बघू शकता 44, 68 अँड 72. बट एवढंच आहे का, तर याच्या एक स्टेप पुढे जाऊन त्यानं बाळांनो काय केलं लक्षात ठेवायचं, त्यांच्या ज्या काय प्रॉपर्टीज आहेत त्या सुद्धा त्यांनी काय केला, प्रेडिक्ट केला. बघा, वॅकंट प्लेस ठेवला आणि या सगळ्यांच्या ज्या काय प्रॉपर्टीज आहेत ह्या सुद्धा त्यांनी काय केलं लक्षात ठेवायचं, प्रेडिक्ट केला. काय केला, प्रॉपर्टीज प्रेडिक्ट केला. बघा इथपर्यंत थांबला का, नाहीये.
लक्षात ठेवा, त्यानं वॅकंट प्लेस ठेवला, त्यांच्या शेजाऱ्यावरून त्यांचे नाव दिला, इव्हन त्यांचा ऍटॉमिक मास सुद्धा इंडिकेट केला बॉक्स मध्ये, एलिमेंट कुठले आहेत काही माहित नव्हतं त्यांना, आणि त्याच्यानंतर त्यांचे प्रॉपर्टीज सुद्धा त्याने काय केला, प्रेडिक्ट केला. आणि ज्यावेळेस बघा तुम्ही म्हणसाल हे असं कसं झालं, ज्यावेळेस लक्षात ठेवा ते एलिमेंट डिस्कवर झाले, when these elements are discovered, तर त्यांचे जे नाव आहेत ते लक्षात ठेवा, स्कॅन्डियम, त्यानंतर गॅलियम आणि जर्मेनियम. हे नवीन एलिमेंट त्यांनी काय केलं लक्षात ठेवायचं, डिस्कवर केला. कुठले कुठले, स्कॅन्डियम, गॅलियम आणि जर्मेनियम. म्हणजे एका बोरॉनलाच कोण आहे, स्कॅन्डियम, एका अल्युमिनियमलाच परत काय म्हणला, गॅलियम, आणि एका सिलिकॉनलाच काय म्हणला, जर्मेनियम. आणि बघा हा प्रश्न तुम्हाला एमसीक्यू मध्ये विचारलेला आहे. लक्षात ठेवा, एका बोरॉन म्हणजेच कोण आहे, स्कॅन्डियम, एका अल्युमिनियम म्हणजे कोण आहे, गॅलियम, आणि एका सिलिकॉन म्हणजेच कोण आहे, जर्मेनियम. आणि एवढंच नाही तर यांच्या ज्या काय प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज मॅच सुद्धा झाल्या, द प्रॉपर्टीज विच प्रेडिक्टेड बाय द मेंडेलिव्ह. म्हणजे मेंडेलिव्हने जे प्रेडिक्ट केलेल्या प्रॉपर्टी होत्या त्या प्रॉपर्टी यांच्या प्रॉपर्टी सोबत काय झाल्या, मॅच सुद्धा झाल्या. आता उदाहरणार्थ बघा, म्हणूनच या पिरियडिक टेबलचं जे काही इम्पॉर्टन्स आहे हे इम्पॉर्टन्स म्हणजे सगळ्या पिरियडिक टेबल पेक्षा जास्त आहे. म्हणजे वॅकंट प्लेसेस ठेवणं, त्यानंतर त्यांच्या प्रॉपर्टीज प्रेडिक्ट करणं, आणि इव्हन नवीन एलिमेंट्स आल्यानंतर त्या प्रॉपर्टीज त्यांच्या सोबत मॅच होणं, त्यासाठी लक्षात ठेवायचं, सक्सेस ऑल वेअर कन्व्हिन्स्ड अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ द मेंडेलिव्ह टेबल. ओके, आता त्याच्यानंतर तुम्ही इथं बघू शकता, इथं काय दिलंय तुम्ही बघा, एका अल्युमिनियम मेंडेलिव्हने काय सांगितलं होता, 68, तर इथं काय निघालं, 69.7 अप्रॉक्सिमेट आहे. डेन्सिटी त्याने किती सांगितला होता, 5.9, आली किती, 5.94, जवळपासच आहे. मेल्टिंग पॉइंट लो आहे म्हणला होता, लोच आहे 30.2. क्लोराईडचा फॉर्म्युला दिला होता त्यांना, ECl3, फॉर्म्युला तोच आहे, GaCl3. ऑक्साईडचा पण फॉर्म्युला तो दिला होता. नेचर एम्फोटेरिक सांगितला होता, नेचर सुद्धा काय आलं, एम्फोटेरिकच नेचर आलं. बघा, आणि सगळ्यात शेवटचा जो मेरिट आहे, पहिलं मेरिट काय होतं, ही रिवाइज द atomic mass of the some element to get the proper place in its periodic table. For example, beryllium mass before the Mendeleev's periodic table was 14.09. After he gave the correct value of beryllium mass 9.4 and he placed the beryllium before the boron. Okay, got it? Rather than he kept the vacant places in his periodic table. Just not placed vacant in his periodic table, but he also लक्षात ठेवायचं, name that element एका boron, एका aluminum, एका silicon. He also predict their atomic mass and their properties, and later discovered these properties are matched with the Mendeleev's properties. Okay. नंतर सगळ्यात मेन, जर तुम्ही याचा पिरियडिक टेबल जर पाहिला तर याच्या पिरियडिक टेबल मध्ये जे काही नोबल गॅसेस आहेत, हेलियम, निऑन, आर्गॉन, ह्या गॅसेस साठी त्याच्या पिरियडिक टेबल मध्ये कुठलीही जागा नव्हती. कारण 19th सेंचुरीच्या एंडला नोबल गॅसेस काय केले, डिस्कवर केले. लक्षात ठेवा, इन द एंड ऑफ द 19th century नोबल गॅसेस वेअर डिस्कवर्ड, हेलियम, निऑन, आर्गॉन. बट there was no place reserved for the noble gases in his periodic table. मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबल मध्ये त्याच्यासाठी कुठलीही वॅकंट प्लेस किंवा जागा नव्हती. बट तरी सुद्धा लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस पिरियडिक टेबल म्हणजे ज्यावेळेस नोबल गॅसेस डिस्कवर्ड झाले त्यावेळेस मेंडेलिव्हनं त्याच्या पिरियडिक टेबलला न काय हलवता, न काय चेंज करता एक सेपरेट 0 ग्रुप तयार केला आणि त्याच्यामध्ये त्याला नोबल गॅसेसला त्याने काय केला, फिट केला, ते पण एकदम चांगल्या पद्धतीने. बघा त्याच्याकडे ऑलरेडी किती ग्रुप होते, 8 ग्रुप होते. ओके, हे 8 ग्रुप. मग ज्यावेळेस काय झालं, एंड ऑफ द 19th century नोबल गॅसेस डिस्कवर झाले. नोबल गॅसेस कुठले असतात, नोबल गॅसेस हेलियम, निऑन, आर्गॉन, हे नोबल गॅसेस. मग या नोबल गॅसेस साठी त्याच्या ओरिजिनल पिरियडिक टेबल मध्ये कोणतीही जागा नव्हती. मग त्यानं काय केलं लक्षात ठेवायचं, ते जे नोबल गॅसेस आहेत त्यासाठी त्यानं
एक सेपरेट झिरो ग्रुप तयार केला. काय केलं लक्षात ठेवायचं, ही क्रिएटेड द सेपरेट ग्रुप. ओके. आणि हे जे आहे लक्षात ठेवा, हे एक तुम्ही असं म्हणू शकता की हे खूप मोठी अचिव्हमेंट आहे. कारण त्यानं हे जे केला ते तर ठीक आहे, वॅकंट प्लेसेस ठेवला, नवीन एलिमेंटला त्याने प्रॉपर्टीज प्रेडिक्ट केला, त्यानंतर ते एलिमेंट त्याच्या पिरियड टेबल मध्ये बसले. बट ज्यावेळेस नवीन नोबल गॅसेस डिस्कवर झाले त्यावेळेस सुद्धा त्यांनी काय केला, एक सेपरेट झिरो ग्रुप तयार केला. कुठला ग्रुप तयार केला, झिरो ग्रुप. ओके. अशा पद्धतीनं मेंडेलीवचे तुम्हाला 3 मेरिट्स बघायला भेटतात. किती मेरिट्स आहेत एकूण? 3. कुठले कुठले बाळांनो लक्षात ठेवायचं, सुरुवातीला एक तर काय, ही रिवाइज द ॲटॉमिक मास ऑफ द सम एलिमेंट. सेकंड काय आहे, ही केप द वॅकंट प्लेसेस फॉर द न्यूली डिस्कवर्ड एलिमेंट. त्यानंतर थर्ड काय आहे, शी पुट द नोबल गॅसेस बाय क्रिएटिंग झिरो ग्रुप इन हिज पिरियोडिक टेबल विदाउट चेंजिंग इट्स ओरिजिनल पिरियोडिक टेबल. ओके. हे झाले त्याचे फायदे. आता लक्षात ठेवायचं, सायन्स ऑलवेज कम्स विथ द डिमेरिट्स. मग तसे याचे 4 डिमेरिट्स तुम्हाला आपल्या बुक मध्ये त्याने दिलेले आहेत. तर पहिला डिमेरिट आहे लक्षात ठेवायचं, जर तुम्ही कोबाल्ट आणि निकेल या दोघांचं जर तुम्ही ॲटॉमिक मास जर बघितला, कुणाचं, कोबाल्ट आणि निकेल. आता फॉर एक्झाम्पल दाखवतो इथं बघा, कोबाल्ट आणि निकेल या दोघांचंही ॲटॉमिक मास किती आहे लक्षात ठेवायचं, 59. किती आहे, 59. मग थोडं विचार करा, जर दोघांचंही ॲटॉमिक मास कसा असेल, सेम असेल, तर त्यांना अरेंज करताना कसं केला होता, इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मास. मग या दोघांचंही ॲटॉमिक मास सेम आहे होल नंबर मध्ये. मग अशा वेळेस लक्षात ठेवायचं, कुणाला आधी ठेवायचं याबद्दल त्याच्या मनामध्ये नेहमी काय होती, संदिग्धता होती, ज्यालाच काय म्हणतात, ambiguity. ओके. देयर वॉज अन ambiguity regarding their sequence in his periodic table. Why? Because the whole number atomic mass of the cobalt and nickel is the same. Okay. त्यानंतर सेकंड काय आहे लक्षात ठेवायचं, आयसोटोप. आता आयसोटोप कशाला म्हणतात विद्यार्थ्यांनो, तर आयसोटोप म्हणतात द एलिमेंट्स हॅव्हिंग द सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट मास नंबर. ओके. लक्षात ठेवायचं, आयसोटोप्स आपण कुणाला म्हणत असतो, the elements having the same atomic number but different mass number. मग तुम्ही जर पाहिलात तर लक्षात ठेवा, हे जे कार्बन आहे या कार्बनचं जे ॲटॉमिक मास आहे ते किती आहे लक्षात ठेवायचं, 12. हा सुद्धा कार्बनचा ॲटॉमिक मास, हा पण कार्बनचा आहे, ॲटॉमिक मास किती आहे, 13. मग यांच्या ज्या प्रॉपर्टीज असतात त्या काय असतात, सेम असतात. प्रॉपर्टीज कशा असतात, सेम. ओके. मग एक गोष्ट लक्षात ठेवा, आता C12 आणि C13 हे दोन्ही आयसोटोप आहेत, यांच्या प्रॉपर्टीज कशा आहेत, सेम. आणि हे आयसोटोप जे आहेत ते खूप नंतर डिस्कवर केलेले आहे. म्हणजे आयसोटोप्स वॉज डिस्कवर्ड लॉंग टाइम आफ्टर द मेंडेलीव्ह पुट फॉर द पिरियोडिक टेबल. ऍज आयसोटोप हॅव्हिंग द सेम केमिकल प्रॉपर्टीज. आयसोटोपना सुद्धा प्रॉपर्टीज कशा असतात, सेम, बट ॲटॉमिक मास कशा असतात, डिफरंट. मग अ चॅलेंज वॉज पोज्ड इन प्लेसिंग देम इज मेंडेलीव्ह पिरियोडिक टेबल. म्हणजे मेंडेलीव्हच्या पिरियोडिक टेबल मध्ये यांना ठेवण्यासाठी काय होतं, मोठं आव्हान. हे आहे सेकंड डेमेरिट्स. आणि थर्ड आहे लक्षात ठेवा तुमचं, पोझिशन ऑफ हायड्रोजन. आता का पोझिशन ऑफ हायड्रोजन, तर हायड्रोजन काय करतो लक्षात ठेवायचं, हॅलोजन सारख्या सुद्धा प्रॉपर्टी दाखवतो, म्हणजे फ्लोरीन लाईक दॅट. आणि हायड्रोजन काय करतो लक्षात ठेवायचं, सोडियम आणि पोटॅशियम सारख्या प्रॉपर्टी सुद्धा तो काय करतो, शो दॅट करतो. बघा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे हायड्रोजनचा, H2. तुम्हाला माहिती आहे फ्लोरीनचा काय असतो, F2. फ्लोरीनचा काय असतो, Cl2. आणि हायड्रोजन अल्कली मेटल सारख्या सुद्धा काय करत होता, केमिकल प्रॉपर्टीज शो करत होता, कुणाच्या, अल्कली मेटल सारख्या. म्हणून लक्षात ठेवायचं, ही हॅज ऑलवेज बिग चॅलेंज about the place of hydrogen or the position of hydrogen in his periodic table. ओके. आणि अजून एक राहिलेलं आहे आपलं लक्षात ठेवायचं, the elements where are arranged in increasing order of their atomic mass. डोबरॅनरनं पण तेच केला होता, न्यूलँडनं पण तेच केला. बट
द राईज इन atomic masses does not appear to be uniform. म्हणजे हे जे atomic mass राईज होत होते ते युनिफॉर्मली राईज होत नव्हते. त्याच्यामुळे प्रॉब्लेम काय झाला? इट वॉज नॉट पॉसिबल. काय शक्य नाही झालं लक्षात ठेवायचं? टू प्रेडिक्ट द हाऊ मेनी एलिमेंट्स कुड बी डिस्कवर्ड बिटवीन द टू हेवी एलिमेंट्स. म्हणजे जे दोन जड मूलद्रव्य असतात त्यांचं ऍटॉमिक मास युनिफॉर्म नसल्यामुळे सिक्वेन्शियल असतं सांगता आलं असतं आपल्याला, बट त्यांचं जे ऍटॉमिक मास आहे त्या ऍटॉमिक मास युनिफॉर्म नसल्यामुळे लक्षात ठेवा त्यांना प्रेडिक्ट करता आलं नाही की त्या दोन हेवी एलिमेंटच्या मध्ये अजून नवीन एलिमेंट्स किती डिस्कवर केले जाऊ शकतात. थोडंसं लेक्चर लेंदी झालेलं आहे आजचं. सो शिकत असताना आपल्या बुक मध्ये पॉइंट वाईजच तुम्हाला दिलेला आहे ते ऍज इट इज पाठ करा. लेक्चर झाल्यानंतर लगेच नोट्स तुमच्या नोटबुक मध्ये डिक्टेट करून घ्या आणि कुणाला काय अडचण असेल समज नसेल तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की विचारा. धन्यवाद.